छोटा रिचार्ज बडा धमाका तसाच मित्रांनो आहे आजचा हा व्हिडिओ। तर मित्रांनो, बरेचसे मित्रपरिवार विचारतात की रिक्षा परमिट कसं बनवायचं। तर त्यांना सांगू इच्छितो, रिक्षा परमिटसाठी प्रथम तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे सगळे रेडी करावे लागतील आणि ते घेऊन तुम्हाला थेट गाठावं लागेल तर ट्रेनिंग सेंटर म्हणजेच RTOचे एजंट। RTO एजंटकडे तुम्ही गेलात की पहिलं तर RTO एजंट तुमचं लर्निंग लायसन काढून घेईल। लर्निंग लायसन काढून घेतल्यानंतर तुमचं 1 महिन्यानंतर फिक्स होईल, पण त्या 1 महिन्याच्या गॅपमध्ये तुम्हाला रोज 2 OTP पाठवतील, म्हणजे तुम्हाला ट्रेनिंग देतोय असं ते ट्रेनिंग सेंटरमार्फत तुम्हाला एक लेटर दिलं जातं, जे लायसन फिक्स करण्यासाठी उपयुक्त असतं असं आहे। त्याच्यानंतर 1 महिना झाला तुम्हाला फिक्स लायसन आलं की तुम्हाला ॲप्लिकेशन करावी लागते। तर ती बॅचसाठी ॲप्लिकेशन करायला साधारण खर्च 2,500 किंवा 2,000 या रेटमध्ये 2,500 ते 2,000 खर्च येतो। बॅच तुम्हाला कमीत कमी येण्यासाठी पोस्टाने येतो। पोस्टाने येण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 20 दिवस जातात, म्हणजे तो पाठचा 1 महिना जो तुम्ही लायसनसाठी केला होता ॲप्लिकेशन लर्निंग आणि परमिट, म्हणजे तो 1 महिना गेला। त्या 1 महिन्यानंतर तुम्हाला लायसन घरी येईपर्यंत, फिक्स लायसन घरी येईपर्यंत 10 दिवस जातात। ते 10 दिवस गेल्यानंतर 10 दिवसानंतर तुम्ही लायसन आल्यानंतर तुम्ही बॅचसाठी ॲप्लिकेशन केली। बॅच येण्यासाठी 15 दिवस लागतात। 15 दिवस बॅच आल्यानंतर तुम्हाला परमिटसाठी ॲप्लिकेशन करायची आणि परमिटसाठी ॲप्लिकेशन करायला तुम्हाला डॉक्युमेंट्स जे लागतील ते तुम्हाला एजंट सांगतो। जी डॉक्युमेंट्स तुम्हाला बॅचला लागले ती डॉक्युमेंट्स तुम्हाला परमिटला लागणार, म्हणजे लायसन, बॅच आणि परमिट ही सगळी डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत एकदा बनवली की ती लास्टपर्यंत ही डॉक्युमेंट लागणार। त्याच्यामुळे मित्रांनो, ओरिजिनल साईडला ठेवायची, प्रत्येकाची झेरॉक्स मारत राहायची आणि एक जी तुमची ओरिजिनल आहे ती व्यवस्थितच ठेवायची, कारण ती लास्टपर्यंत तुम्हाला लागणार आहे रिक्षा घेईपर्यंत। मग तुमचं परमिट आलं की परमिट आल्यानंतर तुम्हाला 90 दिवसामध्ये, म्हणजे 90 दिवसामध्ये 2.5-3 महिने, 3 महिन्याच्या आतमध्ये काहीतरी 3 महिने की एक्झॅक्ट डेट माहीत नाही आहे, पण ती काहीतरी 85 की 90 दिवसामध्ये काही तुम्हाला गाडी घ्यायची असते RTO नियमाप्रमाणे। मग तुमचं परमिट आल्यानंतर तुम्हाला तो शोरूम, म्हणजे जो पण शोरूम आहे त्या शोरूममध्ये जाऊन तुम्हाला जी पसंत गाडी आहे ती घ्यायची आहे। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, जे ह्या व्यवसायामध्ये पडायला इच्छुक आहेत त्यांच्यासाठी हा पण एक विषय आहे की रिक्षाधंदा आता पहिल्यासारखा राहिला नाही, बरेचसे असे म्हणतात। पण विषय काय आहे, तुम्ही एकदा CNGची टाकी, म्हणजे CNG फ्यूल, म्हणजे CNG फ्यूलवाली तुम्ही गाडी घेतलीत किंवा तुम्ही पेट्रोल फ्यूलवाली गाडी घेतलीत, पेट्रोल विथ CNG गाडी। आता पेट्रोल विथ CNG गाडी घेतलीत ना, तर CNG तुम्हाला कमीत कमी 360 किंवा 350 रुपयाचा CNG बसतो। 360-350 रुपयाचा CNG बसून तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यामध्ये तुमची कमाई 1,200 ते 1,500 रुपये होते आणि त्या 1,200-1,500 रुपयामधून 350 मायनस केली की एक 1,300 असेल तर 300 मायनस केले तर 1,000 रुपये, म्हणजे 1,000 रुपये हा तुमचा व्यवसाय होतो। पण तो व्यवसाय 1 दिवसाचा नसून, 1 दिवसाचा व्यवसाय नसून तो व्यवसाय तुमचा 2 दिवसाचा असतो। तो कसा, कारण एका दिवसामध्ये तेवढा व्यवसाय होत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला हा 2 दिवसाचा व्यवसाय होतो असं आहे। तर 2 दिवसाचा व्यवसाय पकडला तर 700 रुपये धंदा झाला, तर त्याच्यामध्ये 200 रुपयाचा CNG पकडायचा, म्हणजे आपल्याला मुद्दल किती भेटणार, तर 500 रुपयेच भेटते असं आहे। पण हे होतं कसं, जर आपण एखाद्याकडे नोकरी केली, समजा जर नोकरी केली तर त्याला तो किती देणार आपल्याला रोज, जेमतेम 500 किंवा 700 रुपये। मग हे दुसऱ्याकडे आपण काम करण्यापेक्षा एक आपला स्वतःचा व्यवसाय असावा, म्हणून हे रिक्षा व्यवसाय करावा, कारण दुसऱ्याची आपण किती दिवस करणार ना, म्हणून स्वतःचा व्यवसाय असण्यासाठी रिक्षा धंद्यामध्ये पडावा। रिक्षा धंद्यामध्ये एवढी मोठी आता इन्कम राहिलेली नाही, कारण 31 रुपये आपल्या रत्नागिरी शहरामध्ये 31 रुपये मीटर आहे मित्रांनो, आणि 1.5 किलोमीटर नंतर 37 होतो। आणि रत्नागिरीमध्ये सर्रास सगळेच मीटरप्रमाणेच व्यवसाय करतात। तर ज्याला कोणाला पडायचा असेल रिक्षा व्यवसायात तो पडू शकतो,
कारण परमिट चालू आहे मित्रांनो RTOला, तर काहीही हरकत नाही. पण व्यवसाय एवढाच आहे मित्रांनो, 500 ते 700 रुपये. पण एवढंच आहे की दुसऱ्याकडे नोकरी करण्यापेक्षा हा स्वतःचा आहे. बस. धन्यवाद मित्रांनो.